गोंडपिंपरीत घरगुती गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे नागरिकांची अक्षरशः धावपळ सुरू झाली असून HP प्राची गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस मिळेल या आशेने नागरिक तासनतास उन्हात उभे राहत असून स्टॉक संपल्यामुळे घरपोच सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरात येऊन गॅस मिळवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील महिन्यात घर चालवायचे कसे असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावामुळे देशभर गॅस तुटवडा जाणवत असल्याची चर्चा असून त्याचा फटका गोंडपिंपरीसारख्या आदिवासी बहुल भागांना अधिक बसत आहे. कालपर्यंत सुरळीत असलेला गॅस पुरवठा अचानक विस्कळीत झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत लोकराज्य टीव्हीच्या टीमने एजन्सी मालक आणि नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. नमस्कार, आपण आहोत गोंडपिंपरीमध्ये आणि गोंडपिंपरीच्या प्राची गॅस एजन्सीमध्ये आपण आहोत. खरं तर संपूर्ण देशांमध्ये गॅसचा तुटवडा भासतो. काही ठिकाणी तर रांगाच्या रांगा दिसत आहेत. काल मोठी दुर्दैवी घटना घडली. रांगेमध्ये एक 66 वर्षाचा जो माणूस होता तो खरं तर हृदयविकाराने मरण पावला आणि खूप मोठी चर्चा संपूर्ण भारतामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. अशामध्ये गोंडपिंपरीत मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सुरळीत गॅस जो पुरवठा होता तो होता. कालपासून खरं तर रांगा आहेत. या प्राची गॅस एजन्सीचे मालक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं खरं तर जाणून घेणार आहोत नेमकी काय आत्ताची परिस्थिती आहे आणि आपण कसा पुरवठा आपण गॅसचा करतात. आता 15 दिवसापासून युद्धाचा तडाखा चालू आहे आणि बाकी काही एजन्सीमध्ये लाईन लागली असेल, परंतु आमच्याकडे सुरळीत लोड येत होता. आम्ही OTP घेऊन लोकांना बरोबर सिलेंडर घरपोच देत होतो. परंतु आता लोकांना न्यूज पाहून हे वाटत आहे की आपल्या घरी 2 सिलेंडर तरी भरून राहावा, असे डबल सिलेंडरवाले पटापट नंबर लावून जास्तीत जास्ती सिलेंडर स्टॉक करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी शासनाने 40 दिवस याची मुदत दिली आहे. 40 दिवसामध्येच त्याला आता बुकिंग होईल. तरी पण ते लोक येऊन म्हणतात की आम्ही इतके दिवस झाले, पहिले अगोदर 20 दिवसात भेटत होता, आता आम्हाला काऊन नाही होत आहे. त्याच्यामुळे हे काही गर्दी 25% अशा लोकांची सुद्धा इथं दिसून राहिली आहे. आणि स्टॉक जो सिलेंडर करत आहे त्यांनी स्टॉक न करता गरजू लोकांना सिलेंडर भेटत राहायला पाहिजे. हे थोडं सगळ्यांनी जर सोचलं तर सगळ्या गोष्टी हा सुरळीत चालणार. आणि कंपनीकडे थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळे, तिथून लोड न येत आल्यामुळे आमच्याकडे थोडंसं 2 दिवस झाले लाईनचा प्रकार वाढून राहिला आहे. नाही भाऊ, आता काय सांगाल, आता गोंडपिंपरीकरांच्या जे सुविधा म्हणजे जे ग्राहक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडनं काय माहिती असेल, म्हणजे समजा स्टॉक वाढला तर परत गाड्या गावागावामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण पोहोचवणार आहात किंवा म्हणजे कुठली आता अशिक्षित देखील लोक आहेत, शेतकरी लोक आहेत. आता शेतकऱ्यांचा हंगाम देखील सुरू झालेला आहे. म्हणजे खरीप जे पीक आहेत, हरभरा, चना जे किंवा गहू आहेत ते काढण्यासाठी लोक शेतात जातात. मात्र ते सगळं सोडून आता सध्या गोंडपिंपरीकडे धाव त्यांनी घेतलेली आहे. अशा वेळेस इथल्या ग्राहकांना आपल्याकडनं कोणती माहिती द्या. मी त्यांना सांगत आहोत, जर घरी राहिले सगळेजण तर आम्ही सुरळीत त्यांच्या घरापर्यंतच पोहोचवून देऊ. परंतु सगळे लोक इथं आल्यामुळे आमच्या गाड्या निघू नाही देत आहे. जे जाणार भरून ते पाठवायचे नाही, आम्हाला इथंच द्या. त्याच्यामुळे हा त्रास वाढून राहिला आहे. आणि आम्ही प्रयत्न करत आहोत काही सिलेंडर एका गावाला हप्त्यातून तरी पाठवण्याचा आमचा हेतू ठेवला आहे. तो आम्ही पूर्ण करणार. पण इथं जास्तीत जास्त लोकांना नाही आल्यास आम्ही त्यांना घरपोच डिलिव्हरी आजपर्यंत देत होतो, समोर पण देत राहणार. नक्कीच होते चंदेल साहेबांनी त्यांनी सांगितलं की समजा ग्राहकांनी जी एक्स्ट्रा म्हणजे डबल सिलेंडर असेल ते एक्स्ट्रा भरून ठेवण्यापेक्षा आपल्या उपयोगात येण्यासाठी ते सिलेंडर भरली आणि घाई न करता व्यवस्थितपणे दिला आणि स्टॉक आमच्यापर्यंत पोहोचला तर नक्कीच लोकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, अशी देखील त्यांनी आशा या माध्यमातून व्यक्त केलेली आहे. आपल्यासोबत एक ग्राहक देखील आहेत. दादा, कुठले आहेत आपण? आपण इथे आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, नेमकं कशी व्यवस्था सुरू आहे आणि सिलेंडर मिळते का नाही? इथं बघितल्यानंतर लोकांची गर्दी दिसून राहिली आणि दुकानासमोर असं म्हणजे लोक म्हणतात का गॅस नाही. जर आताची त्या मालकाने म्हटलं होतं का गॅसचा तुटवडा कुठेतरी आहे. आजपर्यंत आम्ही तुमच्या गावापर्यंत हप्त्यातून आम्ही गाड्या पाठवतो, ही गोष्ट खरीच आहे. पण कुठंतरी कामाच्या अभावी किंवा कुठंतरी
काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे गावातले सारे जण हा गोंडपिंपरी तालुक्याकडे कास्तकार लोक सुद्धा आपले कामं सोडून इथं दाखल करत आहे का मला पाहिजे, पण प्रत्येकाला गॅस मिळेल अशी गॅस मालकांनी सांगितलेलं आहे. नक्कीच आपण बघितलं की ग्राहकांशी देखील आपण चर्चा केलेली आहे आणि प्राची गॅस एजन्सीच्या मालकांनी देखील सांगितलं की आपण नित्यनियमाने किंवा व्यवस्थित घाई न करता त्याचा योग्य निर्णय घेतला तर प्रत्येकांना त्याचा लाभ मिळेल आणि जो काही तुटवडा आहे तो तुटवडा योग्यरित्या आम्हाला स्टॉक मिळाला तर आपण घरपर्यंत देखील तो पुरवू. कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोंडपिंपरी तालुका असा आहे की इथे आजपर्यंत म्हणजे जवळजवळ कालपर्यंत सुरळीत व्यवस्थित गॅसचा पुरवठा तर तो मात्र सुरळीत होता. कालपासनं ज्या बातम्या आहेत किंवा संपूर्ण देशात किंवा राज्यामध्ये ज्या पद्धतीनं रॉकेल आता तुम्हाला राशन कार्डवर मिळणार अशा बातम्या जेव्हा येऊ लागल्या आणि तेव्हापासून लोकांच्या गरजा देखील वाढलेल्या त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं आहे. मात्र गोंडपिंपरीत अजून कुठेही अनुचित प्रकार घडलेला दिसत नाही. मात्र इथले ठाणेदार रमेश हत्तीकोटे यांच्या मार्गदर्शनात देखील इथे पोलीस बंदोबस्त देखील आहे. कुठलीही अनुचित प्रकार होऊ नये. प्रत्येकांना कार्ड जमा करायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचा नंबर आल्यानंतर त्यांना गॅस सिलेंडर मिळतोय. त्यामुळे सध्या तरी तुर्तास गोंडपिंपरी चे ग्राहक आणि गॅस एजन्सी शांत अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते आहे. हे लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून अपडेट आपण देत राहू. नेमकी परिस्थिती काय असणार आहे आणि पुढे काय होणार आहे. कॅमेरामॅन निखिल नितेश डोंगरे, गोंडपिंपरी.